मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे फिरण्यासाठी स्वतंत्र प्रवास निधी करा. काय ते बघूया. परदेशी प्रवास हा अनेकांच्या आयुष्यातील एक मोठा स्वप्नवत अनुभव असतो. पण या स्वप्नांची पूर्तता करताना केवळ इच्छा पुरेशी नसते, योग्य आर्थिक नियोजन हे अत्यावश्यक असते. काय ते बघूया मित्रांनो. परदेशी प्रवास हा अनेकांचा आयुष्यातील एक मोठा स्वप्नवत अनुभव असतो, पण या स्वप्नाची पूर्तता करताना केवळ इच्छा पुरेशी नसते, योग्य आर्थिक नियोजन हे आवश्यक असते. कारण परदेशात फिरायला जाणे म्हणजे केवळ विमानाचे तिकीट आणि हॉटेलचा खर्च नाही, तर त्यासोबत अनेक सूक्ष्म खर्चही येतात. व्हिसा, प्रवास विमा, स्थानिक वाहतूक, अन्न, खरेदी, आणखी बरंच काही. म्हणून प्रवासाची योजना बनवताना सर्वप्रथम आपले उत्पन्न, बचत आणि खर्च याचा समतोल राखणे गरजेचे आहे. सुरुवात नेहमी आपल्या प्रवासाच्या उद्दिष्टाने आणि गंतव्यस्थानाने करावी. कोणत्या देशात जायचे, किती दिवस राहायचे आणि कोणत्या प्रकारचा अनुभव घ्यायचा हे ठरल्यानंतर अंदाजे खर्चाचा आराखडा तयार करावा. या टप्प्यावर संशोधन महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, निवासाची सरासरी किंमत, देशातील दैनंदिन खर्च, चलन दर इत्यादी. आणि माहितीच्या आधारे आपण दरमहा ठराविक रक्कम बाजूला ठेवू शकतो. बचतीसाठी स्वतंत्र प्रवास निधी तयार करणे हा एक उत्तम मार्ग आहे. हा निधी रोजच्या खर्चातून वेगळा ठेवावा आणि त्यात नियमित भर घालावी. आणि काही जण गुंतवणूक करून प्रवासाचा निधी वाढवतात, जसे की ठराविक मुदतीच्या ठेवी, रिकरिंग डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंड. यामधून हळूहळू रक्कम वाढवणे, त्याचबरोबर अनावश्यक खर्च कमी करणे, छोट्या गोष्टींमधून बचत करण्याची सवय लावणे हे दीर्घकाळ मोठा फरक घडवते. प्रवासाचा वेळ ठरवितानाही आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. ऑफ सीझन काळात प्रवास केल्यास हॉटेल, तिकिटे आणि पर्यटन स्थळाच्या दरामध्ये मोठी बचत होते. तसेच विमान तिकीट बुक करताना काही महिने आधी आरक्षण केल्यास खर्च विलक्षणीय कमी होतो. ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे हेही तितकेच आवश्यक आहे, कारण आकस्मिक प्रसंगी मोठ्या खर्चाचा धोका टाळता येतो. चलन विनिमयाच्या बाबतीतही सजगता आवश्यक असते. शेवटच्या क्षणी एअरपोर्टवर चलन बदलण्याऐवजी आधीच चलन विक्री दर तपासून योग्य वेळी परदेशी चलन खरेदी करणे अधिक फायद्याचे ठरते. तसेच क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास कोणते शुल्क लागू होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शेवटी प्रवासानंतरही आर्थिक शिस्त पाळणे विसरू नये. प्रवासाच्या काळात खर्चाचे नियोजन राखल्यास परतल्यावर आर्थिक भार पडत नाही. फार महत्वाची टीप आहे मित्रांनो. आता आणखी एक टीप आहे मित्रांनो, बघा काय टीप अशी आहे, दर्जेदार लूक देणारा गॉगल. काय ते बघूया. डोळ्यांमधून भावना व्यक्त होतात. गॉगलमुळे गूढतेची छटा तयार होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल एक प्रकारची उत्सुकता वाटते. हा गूढपणा व्यक्तीला अधिक आकर्षक बनवतो. पुढे बघूया मित्रांनो. डोळ्यावरील पॉश गॉगल म्हणजे केवळ एक फॅशन ॲक्सेसरी नाही, तर व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वेगळी उठाव देणारा घटक आहे. गॉगल परिधान केल्याने चेहऱ्याची अभिव्यक्ती अधिक प्रभावशाली दिसते.
आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तीचे एकूण रूप अधिक आकर्षक वाटते. अरे वा. एखाद्या साध्या व्यक्तीलाही योग्य गॉगल घातल्यावर एक परिपूर्ण सुसंस्कृत आणि प्रभावी रूप मिळते. अरे वा, छान. गॉगल हा चेहऱ्याचा तो भाग दाखवतो जी व्यक्तिमत्वाच्या पहिल्या छायेत महत्वाचा असतो. अरे वा. तो म्हणजे डोळे. डोळ्यामधून भावना व्यक्त होतात, पण त्याचबरोबर गॉगलमुळे एक रहस्याची आणि गूढतेची छटा तयार होते. अरे वा, छान. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल एक प्रकारची उत्सुकता वाटते. हा गूढपणा व्यक्तीला अधिक आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण दाखवतो. फॅशनच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पॉश गॉगल कोणत्याही पोशाखाला एक दर्जेदार लुक देतो. एक दर्जेदार लुक देतो. साध्या कपड्यातही गॉगल घातल्यावर व्यक्ती अधिक स्टायलिश आणि ट्रेंडिंग वाटतो. अरे वा. विशेषतः सूर्यप्रकाशात किंवा बाहेरच्या वातावरणात गॉगल डोळ्याचे संरक्षण करतोच, पण त्याच वेळी एक परिपक्व आणि प्रोजेक्शनल छाप निर्माण करतो. अरे वा. त्यामुळे व्यक्तीचा दृष्टिकोन ठाम, आत्मविश्वासू आणि आधुनिक भासतो. गॉगल व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकाराला समतोलता देतो. योग्य फ्रेम आणि रंग निवडल्यास चेहऱ्याचे आकर्षण अधिक उठून दिसते. परत एकदा बघूया मित्रांनो. गॉगल व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकाराला समतोल देतो. योग्य फ्रेम आणि रंग निवडल्यास चेहऱ्याचे आकर्षण अधिक उठून दिसते. व्हेरी गुड. अनेक वेळा गॉगलमुळे चेहऱ्यावरील थकवा, ताण किंवा असमानता झाकली जाते. अधिक ताजेतवाने आणि सजग दिसतो. त्यामुळे गॉगल केवळ सौंदर्यवर्धक नसून आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी साधन ठरतो. आजच्या आधुनिक जगात व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर आपल्या उपस्थितीतून निर्माण होणारा प्रभाव आहे. पॉश गॉगल घातल्यावर व्यक्तीमध्ये एक प्रकारचा क्लास आणि ओळख निर्माण होते. अरे वा. तो एक स्टेटस सिम्बॉल बनतो. व्हेरी गुड. तो व्यक्तीच्या अभिरुची, जीवनशैली आणि स्वभावाचे सूचक असतो. गॉगल घालणारी व्यक्ती सहजपणे गर्दीत उठून दिसते. त्याच्याकडे पाहणाऱ्यांना एक शिस्तबद्ध, व्यवस्थित आणि आत्मविश्वासू व्यक्ती दिसते. हा छोटासा ॲक्सेसरी प्रत्यक्षात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवतो. योग्य गॉगल निवडल्यास तो केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाही, तर मनाची स्थिरता, ठामपणा आणि आत्मविश्वासही प्रकट करतो. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.